नमस्कार, वर्षाज रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आम्रखंड तयार करणार आहोत। विकत मिळतं त्या आम्रखंडालाही मागे टाकेल एवढं भारी चवीचं आपण आम्रखंड तयार केलेलं आहे। लोण्यासारखं एकदम मऊसूद आणि चकचकीत असं दिसणार आहे आम्रखंड कसं तयार करायचं हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघून घ्या। उन्हाळ्याचा सीझन चालू आहे। आंबे भरपूर प्रमाणामध्ये बाजारात विकायला आलेले आहेत। आंब्यापासून तयार होणारे भरपूर पदार्थ आपण पाहत आहोत। त्यामध्येच आपण आमरसाचा एक व्हिडिओ टाकलेला आहे। त्यामध्ये आपण हात न भरवता मिक्सरचा वापर न करता हा आमरस तयार केलेला आहे। सोबतच आपण मँगो लस्सी सुद्धा टाकलेली आहे। ही लस्सी सुद्धा अप्रतिम अशा चवीची झालेली होती। आणि आता राहिला विषय आम्रखंडाचा, तर तुम्ही बघू शकता डब्बा पूर्ण खाली झालेला आहे आणि हे कसं झालंय ते सुद्धा तुम्हाला यावरून समजलेलंच आहे। तर आता हे कसं तयार करायचं हे मी तुम्हाला दाखवते। सुरुवातीला इथं तुम्ही बघू शकता, इथं मी दह्याचा चक्का तयार करून घेतलेला आहे। याचा पूर्ण व्हिडिओ मी दिलेला नाही कारण हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता। तर अर्धा लिटर दही मी बांधून ठेवलं होतं, पूर्ण पाणी त्यामधलं निथळू दिलेलं आहे आणि एकदम मस्त असं कोरडं कोरडं दह्याचा चक्का इथं तयार करून घेतलाय। साधारणपणे दररोजच्या वापरातील 1 वाटी दह्याचा इथं चक्का तयार झालेला आहे। त्यामध्येच 1 वाटी एवढी साखर इथं मी घालून घेतलेली आहे। सोबतच यामध्ये 2 वेलची आपल्याला सोलून घालायच्या आहेत आणि महत्त्वाचा पदार्थ तो म्हणजे आंबा। याशिवाय आम्रखंड बनूच शकत नाही। तर आंब्याचा पल्प इथं आपण वापरलेला आहे साधारणपणे 1.5 ते 2 वाटी। सोबतच 2-3 काजू आणि 2-3 बदामाचे काप करून मी यामध्ये घातलेले आहेत। आता हे व्यवस्थित मिसळून घेऊ। तुम्ही म्हणत असताल की आपण तर आम्रखंड तयार करत आहोत आणि हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये घातलेले, तर हो, मी मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये ज्यामध्ये आपण ज्यूस करतो त्यामध्येच हे सर्व साहित्य बारीक करून 4 ते 5 मिनिट साधारणपणे फिरवून हे आम्रखंड एकदम झटपट असं तयार केलेलं आहे। आणि हे तयार करत असताना अधेमध्ये मी झाकण काढून 4 ते 5 वेळेस याला स्पॅच्युलानं चांगलं हलवून घेतलं होतं। यामुळेच हे आम्रखंड एकदम स्मूथ असं लोण्यासारखं मऊ मऊ असं झालेलं आहे। तर आता आपण हे एका श्रीखंडाच्या डब्यामध्ये काढून घेऊ। तर आमच्याकडे या अगोदर श्रीखंड विकत आणलं होतं आणि तोच डब्बा मी इथं ठेवून दिला होता। तर एकदम मस्त असं त्याच डब्यामध्ये हे आम्रखंड मी काढून घेतलेलं आहे। हाच डब्बा इथं आपल्याला लागतो असं काही नाही, कोणत्याही डब्यामध्ये आपण हे काढून घेऊ शकतो। आणि विकत आणल्यासारखंच असं आम्रखंड हे आपलं तयार झालेलं आहे। कलर सुद्धा अप्रतिम असा आलेला आहे, एकदम भारी। अर्धा किलोचा डब्बा इथं आता एवढ्या साहित्यामध्ये आपला भरलेला आहे। वरून थोडेसे ड्रायफ्रुट्स घालून घेऊ, थोडेसे आंब्याचे काप घालून घेऊ आणि हे फ्रीजमध्ये साधारणपणे 4 ते 5 तासासाठी ठेवलं तरीही चालतं। पण मी 1 तासानंतरच हे आम्रखंड बाहेर काढलं होतं आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं आम्रखंड आपलं इथं तयार झालेलं आहे। अजिबात यामध्ये दुसरा कोणताही वरून कलर घालण्याची गरज लागलेली नाही। केसर सुद्धा आपण इथं वापरलेलं नाही, फक्त आंब्याच्या कलरनंच आपलं हे आम्रखंड एकदम भारी असं झालेलं आहे। आणि राहिला विषय चवीचा, तर त्यासाठी तुम्ही सुरुवातीला रिव्ह्यू पाहिलेलाच आहे। आमच्या आनंदून याला 100% दिलेले आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि जर तुम्ही आम्रखंड बनवत असाल तर मी दिलेल्या मेजरमेंट सहित तुम्ही हे आम्रखंड बनवून पहा, एकदम भारी असं लागतं। तुम्हाला सुद्धा हे नक्की आवडेल। आणि हो, आता जाता जाता व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। तसंच आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून जा। पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या साध्या, सोप्या आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।